कस तुटल जुकाट आज थांबली शर्यत हिंद केसरी वादळ आता झालं या मुकाट। ज्यानं JCB जिंकलं, पिकअप जिंकली, ट्रॅक्टर जिंकलं, बोलेरो जिंकली, स्कॉर्पिओ जिंकली, थार जिंकली, 1-2 नाही तर तब्बल 80 बुलेट आणि 150 मोटरसायकलही जिंकल्यात। इतकंच काय तर 100 तोळ सोनं आणि 1 कोटींपेक्षा जास्त रोख रक्कमही जिंकली। तोच मन्या अनेकांना पोरकं करून गेलाय। वेगळं नातं होतं, त्यामुळे आम्हाला घरात करमत नसायचं, गोट्यात असायचं। मावळच्या घाटात इतिहास घडवणारा मन्या इतिहासात विलीन झाला आणि लोकांच्या अश्रूचा महापूर आला। हजारोंच्या संख्येनं गर्दी, लोकांचे पाणावलेले डोळे, थाटात उभारलेला पुतळा, दशक्रिया विधीला उभारलेला हा भला मोठा मंच, हातातली कामं सोडून उन्हातानात बसलेल्या महिला, पांडुरंगाची मूर्ती आणि जिकडे तिकडे पसरलेला दुखवटा। एखाद्या पुढाऱ्याच्या वाट्याला यावा असा मान सप्त हिंद केसरी मन्याभाईला मिळालाय। माणसांनी माणसांवर प्रेम केल्याची अनेक उदाहरणं सांगता येतील, पण हजारो माणसांनी एका जनावरावर केलेलं हे प्रेम निव्वळ दुर्मिळ आहे। ज्याला धावताना पाहायला घाटात हजारोंचा जनसमुदाय जमायचा आणि जाताना मन्याभाईच्या आठवणी घेऊन जायचा, असा मन्या बैलगाडा शर्यतीला पोरकं करून गेला। मन्या पर्व थांबलं, पण या वादळाने प्रेम कमावलंय। कशी लागना चाहुल ना घाटात पाऊल, कशी लागना चाहुल ना घाटात पाऊल, कस तुटल जुकाट, कस तुटल जुकाट आज थांबली शर्यत हिंद केसरी वादळ आता झालं या मुकाट। सांग देवा काय झाला गुन्हार, परतून ये रे मन्या पुन्हार। सांग देवा काय झाला गुन्हार, परतून ये रे मन्या पुन्हार। कुणी मन्यावर गाणं रचलंय, कुणी मन्यासाठी अश्रू ढाळतंय, कारण मावळच्या घाटात उतरलेला मन्याचा थाट एखाद्या सेलिब्रिटीपेक्षाही कमी नव्हता। कितीतरी लोक मन्याबरोबर एक सेल्फी घ्यायला अक्षरशः तरसायचे। खऱ्या अर्थानं मगाशी सांगितल्याप्रमाणे मन्याला आमच्या नानाकडून 5 लिटर दूध, शेंगदाणा पेंड, पण मन्याने स्वतः इतका आकडूपणाने राहायचा, स्वतः कधी घामेल्यात वाकून पेंड खाली नाही, हाताने पेंड भरवलेली, हाताने दूध पाजलेलं। बरं, आपण आपल्या मुलाला वयाच्या 5-7 वर्षापर्यंत जपतो, नाही तर त्याला सांगतो तू घे, तुझं टोपल्यातून घे, खा, बस, उठ, दूध पे। पण आज 19 वर्ष झालं मन्याला, रातच्या 10 वाजू 11 वाजू फायनल होऊन इनाम वाटून जरी आलं, नाना गोठ्यावर जाणार, पाणी ठेवणार, पेंट खाली का स्वतः घेऊन चारणार, दूध प्यायला का स्वतः चारणार, आणि ज्या टायमाला मन्याला वैरण चारणार जेव्हा मन्या बसल तेव्हाच नाना गांगल्या जाणार। माणसं जनावरांना जपतात, पण मन्याने आपल्या धन्याला जपलं होतं। जपलं काय तर त्याचं जगणंच बदललं होतं। 18 वर्ष मन्या नावाचं वादळ मावळच्या घाटात धडकलं। या 18 वर्षात मन्याने 1 JCB, 2 पिकअप, 3 ट्रॅक्टर, 3 बोलेरो, 1 स्कॉर्पिओ, 1 थार, 79 बुलेट, 150 मोटरसायकल, 100 तोळ सोनं आणि 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त रोख रक्कम जिंकली आहे। मन्याचं नाव ऐकून बैलगाडा मालकांना घाम फुटायचा। आज तोच मन्या गेल्यावर त्याच्या कुटुंबियांची ही अवस्था आहे। मन्या एवढा आहे ना, आता महाराष्ट्रात एकही पब्लिकला म्हणजे बैल कनेक्ट नव्हता। प्रत्येक दिवशी त्याला इथं घरी भेटायला आहे ना 50-50-100 लोकांची 25 गाडी यायची, फोटो काढायला यायची। कधी त्यानं कोणावर धावला नाही, कधी कोणाला मारलं नाही, त्यामुळे त्याचं प्रेम सगळ्या महाराष्ट्रात पांगत गेलं।
घाटात जरी आम्ही गेलो तर कमीत कमी 500 पोरं त्याचे फोटो काढत असतील, तर त्याचे सगळे गुण संपन्न होता. आणि आपण त्याच्याबरोबर बोललो नाही का त्याला राग यायचा, मी आलो तरी बोलायला लागायचं त्याच्याबरोबर. आज आलिशान बंगल्यातून त्या गोठ्यात तुम्ही राहिला. आमचं एक वेगळं नातं होतं, त्यामुळं आम्हाला घरात करमत नसायचं, गोठ्यात असायचं. मन्याने सप्त हिंद केसरीचा खिताब पटकवलाय. मन्या खेळाडू म्हणून जगला, त्याचा एक वेगळाच रुबाब घाटाने पाहिला. पण मन्या त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या हजारो लोकांना पोरकं करून गेलाय. मन्याच्या आठवणीत त्याचा पुतळा उभारण्यात आला. हुबेहूब मन्या असल्याची जाणीव करून देणाऱ्या या पुतळ्याभोवतीही लोकांनी एकच गराडा घातला. मन्या गेला, पण पुढच्या जन्मीही तो खेळाडू बनूनच जन्माला यावा अशी भावना आता घाटात व्यक्त केली जाते. मन्याला जे प्रेम मिळालं त्यावरून मन्याचं कर्तृत्व समजतं. मन्या एखाद्या बड्या VIP सारखा जगला आणि VIP म्हणूनच त्याने जगाचा निरोप घेतला. मावळवरून रोहिदास घाडकेसह ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.